वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. तर आज थोडासा लेट ब्लॉग स्टार्ट केला आहे, पण मी बोललो की ब्लॉग स्टार्ट करूयात आज. आणि जे मी लास्ट ब्लॉग टाकला होता ब्रेसेस बाबतीत, तर त्याच्यामध्ये मी एक सांगायचं विसरून गेलो तुम्हाला की माझं एक्स्ट्रॅक्शन किती झाले होते, टूथ एक्स्ट्रॅक्शन. तर माझा एकच टीथ रिमूव्ह केला होता. इथे जो मध्ये एक टीथ होता तो फक्त ऑर्थोडेंटिस्टने रिमूव्ह केला होता. आणि पुढे अजून जर काही रिमूव्ह करायला लागले टीथ, तर तुम्हाला मी तशी इन्फॉर्मेशन देईनच. आणि खाली सुद्धा ब्रेसेस लागतील ते सुद्धा तुम्हाला मी ब्लॉगमध्ये शेअर करेनच. आणि आता वाजले 2 आणि आत्ता मी व्लॉग स्टार्ट केलं. तर आता मी चाललो आहे आजीसोबत डीमार्टला, थोडी शॉपिंग करायची होती. तर मी, भाऊ आणि आजी चाललो आहे डीमार्टला. तर तसं तुम्हाला मी व्लॉगमध्ये शेअर करेनच. आणि मेन गोष्ट की मी इन्स्टाला लास्ट इयरची डेकोरेशनची रील टाकली होती, तर त्याला 1 मिलियन व्ह्यूज गेलेत. त्यासाठी थँक्यू सो मच. आणि मला भरपूर जणांचे कमेंट्स आलेत की दादा तू ते जे प्लॅस्टिकचे पाईप यूज केलेत ते कलर आहेत का, ते कलर केलेले आहेत का. हो, तर ते मी कलर केलेत. त्याला गोल्डन कलर दिला होता मी, स्प्रे जो भेटतो पेंटचा तो करून कलर केले होते जे. आणि ते पाईप आणि जे फॅब्रिक वगैरे मी कुठून आणलं हे सगळं तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. सो आत्ता तर मी डीमार्टला जाऊन येतो, तर तुम्ही ब्लॉग एंडपर्यंत बघा. आणि त्याच्यानंतर आल्यानंतर तुम्हाला मी सगळं शेअर करतो की मी कुठून आणले होते फॅब्रिक, त्याच्यानंतर ते फ्लावर्सची माळा वगैरे कुठून आणल्या होत्या, आणि टेबलची साईज वगैरे हे सगळं तुम्हाला मी आज ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. सो एंडपर्यंत ब्लॉग बघा. आणि मी आता आवरलं आहे आणि मी आता निघतो आणि तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा. कॉफी बघतोय, कॉफी. कुठली ही? मला वाटतं ही ट्राय करावी एकदा. करायची काही एकदा ट्राय. ही एक आहे आणि ही पण एक आहे. तर इथं आल्यानंतर मी बघणार नाही असं होणारच नाही. तर हा एक मी ट्राय केला डीमार्ट. तर बघू, मम्मीला फोटो पाठवतो. चांगला दिसत असेल तर घेऊन टाकेन. मला तर चांगला वाटतोय. बघू आता. ग्रीन आहे आणि ह्याच्यामध्ये एक रेड होता, मी बाहेर टाकलाय तो. सो हा एक बघतो आणि त्याच्यानंतर हे जे हाफ शर्ट घेतलेत ते ट्राय करून बघतो आणि दाखवतो तुम्हाला. शॉपिंग डन, आईस्क्रीम टाइम. One eternity later. तर गाईज मी आता घरी आलो आहे आणि तिकडे जास्त ब्लॉग शूट केला नाही डीमार्टमध्ये, कारण की गर्दीसुद्धा होती आणि बाहेर निघाल्यानंतर भरपूर पाऊससुद्धा येत होता. तर तुम्हाला मी जसं की सुरुवातीला ब्लॉगमध्ये सांगितलेलं की तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे की मी काय काय मागच्या वर्षी डेकोरेशनसाठी यूज केलं होतं आणि कुठून आणलं होतं मी ते सगळं फॅब्रिक वगैरे. आणि जी तुम्ही लिव्सची जी वरची जाळी पाहिली मी ती कशी लावली होती, ती कुठून आणली, तर ते सगळं तुमच्यावर आज मी शेअर करणार आहे. सो एक सेकंड, मी दुसरा फोन घेतो आणि जे कमेंट्स तुमचे आहेत ते वाचून तुम्हाला मी सांगतो की कसं मी कुठून कुठून काय काय आणलं होतं. तर मी रीड करतो कमेंट आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो कुठून आणले ते. एक सेकंड. तर इथं मी दुसरा फोन घेतला आहे आणि तुम्हाला त्याच्यामधनं कमेंट्स रीड करून तुम्हाला मी सांगतो की मी काय काय यूज केलं होतं. तर एक सेकंड. राऊंड फिगर 87 कमेंट्स आल्यात मला. आणि एखाद्या कोणीतरी लिंक म्हणून टाईप केलं होतं, तर सगळ्यांनी जेवढे कमेंट्समध्ये आहेत त्यांनी सगळ्यांनी मला लिंक म्हणूनच टाईप केलं आहे. तर पहिली गोष्ट, मी ऑनलाईन काही गोष्ट घेतली नाही आहे डेकोरेशनसाठी. मी सगळी ऑफलाईन गोष्टी घेतलेल्या आहे, पुण्यामधनं, रविवार पेठेमधनं. तर तसं तुम्हाला एक एक कमेंटमध्ये जसे तुम्ही कमेंट केली तसं मी तुम्हाला एक एक सांगतो की कुठून मी काय 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 घेतलेलं आहे. तर व्हाईट फॅब्रिक का प्राइस क्या है भैया, तर त्याला 29 लाईक्स आहेत. तर फॅब्रिक पहिली गोष्ट तुम्हाला मी दाखवतो. तर असं काही फॅब्रिक आहे त्याचं, असं काही. आणि हे मी प्रॉपर ते प्लॅस्टिकचे जे रॉड्स होते त्याच्यामध्ये घालण्यासाठी मी असं प्रॉपर स्टिच करून घेतलं होतं सेपरेट. आणि हे पर कापड मला 220 असं काहीतरी पडलं. मीटर वाईज होतं ते, 4 मीटर की 5 मीटर असं होतं. तर हे एक तसंच मला भेटलं आहे. आणि हे घेतलं आहे मी रविवार पेठेमधनं. तर रविवार पेठमध्ये भरपूर कॉस्टली देतात ते आपल्याला. आपण थोडंसं बार्गनिंग करून आपल्याला जी प्राईस योग्य वाटते तसं आपण बार्गनिंग करून घेऊ शकतो. आणि फक्त तुमचं मेजरमेंट हवं की फक्त जे तुम्ही जो स्ट्रक्चर घेतला आहे, जे पाईप्सचं स्ट्रक्चर, तर ते पाईप्सचं स्ट्रक्चर पण प्रमाणे जेवढी हाईट आहे तेवढीच हाईट घ्या. जास्तीचं एक्स्ट्रा घेऊसुद्धा नका. आणि घ्यायचं असेल तर थोडंसं एक्स्ट्रा ठेवा, कारण की हे जे आपण स्टिच करणार असतो, काय म्हणतात त्याला, हे जे आपण स्टिच करणार असतो ना वरती, जे आपण रॉडमध्ये घालतो,
त्याच्यासाठी थोडंसं जास्त घ्या फक्त, आणि जेवढी आपली लेंथ आहे ना तेवढंच घ्या फक्त. मी तर एवढंच सांगेन तुम्हाला. आणि मी हे घेतलेलं आहे रविवार पेठेमधनं, पुण्यातनं रविवार पेठ. हे ऑनलाईन नाही भेटत, सो मी हे ऑफलाईनच घेतलं आहे. सो तुम्ही सुद्धा बाय करू शकता. रविवार पेठेमध्ये भरपूर शॉप्स असतात, तिथं जाऊन तुम्ही घेऊ शकता हे. तर नेक्स्ट कमेंट आहे लिंक ऑफ द पिलर्स. पिलर्स सुद्धा मी ऑनलाईन घेतलेले नाही आहेस, तर मी पिलर्स ऑफलाईन घेतले आहेत. तर हार्डवेअरच्या दुकानात तुम्ही जावा. हार्डवेअरच्या दुकानात तुम्ही गेल्यानंतर तिथे तुम्ही त्यांना असे नॉर्मल पाईप्स मागू शकता. आता ह्या पाईपवर मी गोल्डन कलर दिला आहे, कारण की जे लास्ट इयर मी व्हाईट्स पाईप्स मला खूपच असे ऑड वाटत होते, सो मी गोल्डन कलर आणला. पेंटच्या शॉपमध्ये गोल्डन कलर भेटतो, सो ते सुद्धा कलरसुद्धा त्याच्यावर पण एक नंबर असतो कलरवर, तर तो तुम्ही बघून घ्या की एक पूर्ण डार्क गोल्डन असतो आणि एक लाईट गोल्डन असतो. सो मी लाईट गोल्डन आणलं होतं आणि असे पाईप्स आणले होते आणि एल्बो आणले होते. तर एल्बो आता तर मला सापडत नाही आहेत, नाही ते तुम्हाला मी ब्लॉगमध्ये शेअर केले असते, पण आता मी कुठे ठेवले ते मला माहिती नाही. ते एल्बो असतात, ते एल्बो भेटतात, असे 3 एल्बो म्हणून असतं, तो एक भेटतो, आणि हे पाईप्स भेटतात. तर हे वॉटर पाईप म्हणून काहीतरी ह्याला म्हणतात. तर ते तुम्ही हार्डवेअरच्या दुकानात गेल्यानंतर शॉपमध्ये तर ते तुम्हाला देतीलच, आणि जे एल्बो ह्याला फिट बसतात तेच एल्बो घ्या. एकदम लूजवाले एल्बो घेऊ नका, नाहीतर जे आपण स्ट्रक्चर बनवणार आहे ते हलू शकतं. सो ती रिस्क नाही घ्यायची आपल्याला, म्हणून थोडंसं टाईटवालं एल्बो घ्यायचा, जेणेकरून इथं फिट बसलं पाहिजे. आणि जे मी पाईप घेतले होते त्याच्यावर मी गोल्डन कलरचा स्प्रे मारला होता आणि गोल्डन करून घेतले होते, आणि लवकर निघतं सुद्धा तो गोल्डन कलर. तर मी तर तुम्हाला रेफर करेन, जेवढ्या हाईड करता येईल डेकोरेशनमध्ये असे आयटम यूज करा, आणि असे क्लोथ्स वगैरे यूज करा, पडदा वगैरे यूज करा की हाईड होईल हे प्लॅस्टिकचे पाईप्स. आणि गोल्डन कलर मारायची तर गरजच नाही. मी जस्ट व्हाईट खूप दिसत होते, ऑड खूप वाटत होते, म्हणून मी गोल्डन कलर मारला होता ह्याला. तर हे पाईप्स आहेत, आणि मी हे ऑनलाईन नाही घेतलेत, ऑफलाईन हार्डवेअरच्या दुकानात तुम्ही घेऊ शकता जाऊन. तर नेक्स्ट कमेंट बघूयात. पिलर्सला कलर मारला आहे का? हो. सो नेक्स्ट कमेंट बऱ्याच जणांनी मला लिंक म्हणून हे केलं आहे, तर सॉरी मी ऑनलाईन तर काही घेतलं नाही, सो मी तुम्हाला लिंक तर कशाची देऊ शकत नाही. आणि टेबल लिंक, तर टेबल मी तो फोल्डिंगचा टेबल आहे, तर फोल्डिंगच्या टेबलमुळे मी तो मला हवा तसा मी बनवून घेतला होता, आणि त्याची साईजसुद्धा मी मला हवी तशी बनवून घेतली होती. जर तुमच्याकडं तुमच्या साईजचं कोणतं टेबल असेल तर त्याच साईजप्रमाणे तुम्ही पिलर्स आणू शकता, आणि हे पाईप्स आणून घरी कट करू शकता तुम्ही तुमच्या पद्धतीत. तुम्हाला किती हाईट हवी आहे, सपोज खूप छोटासा आहे टेबल तर तेवढीच हाईट घ्या. टेबल वरचा जो हे टेबल तर त्याच्या आतमध्ये आलं पाहिजे हे पिलर्स, तेवढी हाईट घेऊन तुम्ही घरी आणून कट करू शकता तुमच्या ह्याने, आणि त्याच्यानंतर एल्बोमध्ये जॉईन करून तो स्ट्रक्चर बनवू शकता. वेअर डू आय गेट दिस स्टँड? तर हे तुम्ही घरीच बनवू शकता. मी तर तुम्हाला ते सांगितलंच आहे, घरीच तुम्ही स्टँड बनवू शकता. पाईप्स आणि एल्बो आणायचे, आणि जसे तुम्हाला मेजरमेंट हवी आहे तशी तुम्ही हे बनवू शकता. टेबल किती बाय कितीचा आहे? तर मला एक्झॅक्ट टेबल किती बाय कितीचं हे माहिती नाही आहे. जेव्हा मी टेबल बनवायला टाकलं होतं तर मेजरमेंट मी थोडीशीच दिली होती, मला छोटाच हवा होता, पण ॲक्च्युली जेव्हा तो मला भेटला तेव्हा तो थोडीशी साईज मोठी होती, तर त्याच्याप्रमाणे मी ठीक आहे बोललो, कारण की गणपती बाप्पाची जी आपण मूर्ती ठेवलेली असते त्याच्या पुढे पूर्ण जेवणाचं ताट बसावं, म्हणून मी जाऊ दे मरू दे म्हणून तेवढाच टेबल मोठा ठेवला, जेणेकरून भरपूर जागा पुढे स्पेस राहू शकतो मला गणपती बाप्पाच्या पुढे, आणि भरपूर डेकोरेटिव्ह आयटमसुद्धा ठेवू शकतो मी. सो दॅट की मी जागा ठेवली आणि मोठा टेबल घेतला आहे. तुमच्या लेंथप्रमाणे तुम्हाला किती हवा आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमचा टेबल घेऊ शकता. आणि ऑनलाईनसुद्धा घेतलेला नाही आहे मी टेबल, ऑफलाईनच घेतला आहे टेबल, आणि बनवून घेतला आहे प्रायव्हेटली. खूप सोबत सुटसुटी देखणं डेकोरेशन, थँक्यू सो मच. लिंक फॉर पिलर स्टँड, हार्डवेअरच्या दुकानात जावा तुम्ही, तुम्हाला जसे पाईप्स हवे आहेत तिथे तसे अवेलेबल आहेत, तिथून तुम्हाला भेटून जातील. घरी आल्यानंतर कट करा, आणि जास्त तुमचं टेबलचं मेजरमेंट घेऊन कट करा. आणि हां, फर्स्ट मेन थिंग, मला भरपूर जणांचे प्रायव्हेटली मेसेज आलेत की तू लेंथ किती ठेवली आहेस, तर 6 फीट नॉर्मली तुम्ही ठेवू शकता. 6 फीट ठेवले की जे आपले ते ग्रेप्स टाईप फ्लावर असतात ते मी लावले व्हिडिओमध्ये, तुम्ही बघू शकता. तर ते तुम्ही ह्याच्यापासनं इथपर्यंत असे लावू शकता, खालपर्यंत इथपर्यंत येतात ते. सो तेवढा स्पेस राहायला पाहिजे, म्हणून 6 फीट तुम्ही लेंथला घेऊ शकता हाईटला. आणि जी खाली हाईट हवी आहे ती टेबलनुसार तुम्ही घेऊ शकता. टेबलच्या आतमध्ये 1 इंच घेऊ शकता तुम्ही हाईट, 1 किंवा 2 इंच. भैया आपने जो पीछे में बैकग्राउंड कपड़ा फैब्रिक यूज़ किया है उसका लिंक दो ना प्लीज़.
तर बॅकग्राऊंडला मी जे गोल्डन कलरच्या डिझाईनचं जे मी यूज केलं आहे फॅब्रिक, तर ते सुद्धा मी रविवार पेठेतनंच घेतलं आहे. ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतो. आता मला प्राईज एवढी तर त्या सगळ्याची माहिती नाही आहे काय आहे, कारण की आता त्याला ऑलमोस्ट 1 वर्ष झालं आहे घेऊन. तर हे सुद्धा फॅब्रिक मी ह्याच्यातनंच घेतलं आहे. कुठून? रविवार पेठेतनंच घेतलं आहे, पुण्यामधनं. तर तिकडे जाऊन तुम्ही हे फॅब्रिक बाय करू शकता. तुम्हाला जेवढे मीटर हवे आहेत तेवढे मीटर. आय थिंक सो हे 6 मीटर की 4 मीटर मला भेटलं, पण किती प्राईस आहे ते मला आठवत नाही. तर असं काय आहे बॅक साईडचं फॅब्रिक, हे असं आहे, गोल्डन कलरचं त्याच्यावर आहे वर्क केलेलं असं काही. आणि जे मी खाली टेबलवर टाकलं होतं ते नॉर्मल व्हाईट कलरचं होतं हे असं. ते सुद्धा तुम्हाला रविवार पेठेतच भेटून जाईल. पुण्यामध्ये भरपूर शॉप्स आहेत, तुम्ही तिथे एक्सप्लोर करा. भरपूर म्हणजे भरपूर काय काय प्राईस सांगतात, काय काय जण खूप प्राईस सांगतात, काय काय जण खूप कमी सांगतात प्राईस. फक्त मी तुम्हाला तेच म्हणेन की फक्त थोडंसं फिरा. फिरल्यावर तुमच्या बजेटप्रमाणे तुम्हाला भेटून जाईल असं फॅब्रिक. सो एवढेच क्वेश्चन आहेत. आता मी पर्सनली सांगतो तुम्हाला की कोणाकोणाचे मेसेज आलेत ते. आणि आला टेबलचा प्रश्न, टेबलच्या चादरचा प्रश्न. सो तो मी माझ्या चॉईसने सिलेक्ट केला होता आणि तो माझ्या चॉईसने सिलेक्ट करून मी त्या चादर आणली होती. तुम्ही सुद्धा सिंपल आपण जी बेडवर वगैरे टाकतो ती चादर तुम्ही एखादी नवीन आणून टाकू शकता आणि त्याच्यावर हे पूर्ण डेकोरेशन करू शकता. आणि जे फ्लावर्स आतमध्ये सुद्धा मी यूज केलेत ते सुद्धा मी रविवार पेठेतनंच आणलेत. तर तिकडे तुम्ही जाऊ शकता, एक्सप्लोर करा, थोडंसं फिरायला लागेल तुम्हाला. आणि 1 महिना आहे अजून आपल्या बाप्पांचं आगमन व्हायला, तर व्यवस्थित हळूहळू तुम्ही थोडी शॉपिंग करून पूर्ण छान असं डेकोरेशन करू शकता. आणि मेन इम्पॉर्टंट, मला एक जणांनी मेसेज केला आहे की तू ती जी लिव्सची जाळी आहे तर ती कुठून आणलीस? ती सुद्धा मी रविवार पेठेतनं आणली आहे. तुम्ही थोडंसं पुण्यात बघा आणि ती तुम्हाला मी दाखवतो व्लॉगमध्ये. मी घेतली इथे जाळी. सो ती अशी ओपन होते आणि बंद सुद्धा होते पूर्ण. तर ती तुम्हाला तिकडे भेटून जाईल आणि तुम्हाला मी ती दाखवतो जाळी आता की कशी येते. सो अशी काय येते आणि अशी ओपन होते. जेवढी हवी तेवढी आपली ओपन होते. आज ह्याच्यामध्ये पण काही साईज वगैरे काय अवेलेबल नसती. सो मी पण सुरुवातीला आधी कन्फ्यूज झालो होतो की मी जे साईज घेतली तर त्या साईजला होईन का, पण ही होऊन जाईन. किती पण भरपूर मोठी होते आणि अशी छोटीसुद्धा होते ही. हे बघा, अशी छोटी पण होते आणि अशी पूर्ण बंदपैकी करून आपण तिकडून आणू शकतो आणताना. सो ही मी तिथून घेतली होती, पूर्ण लिव्हची आहे. तर एवढ्याच कमेंट आहेत आणि मला जास्तीत जास्त कमेंट्स फक्त साईज आणि जी लेंथ किती घ्यायची आहे त्या बाबतीतच आलं आहे. फक्त लेंथ 6 फीट ठेवा आणि जी खालची साईज आहे ज्या टेबलची, तर ती फक्त तुमच्या टेबलप्रमाणे 2 इंच, जेवढा टेबल आहे ना त्याच्यात 2 इंच आतमध्ये फक्त घ्या चारही बाजूने. आणि तसे तुमचे जे पिलर्स आहेत, जे पिलर्सची जी साईज आहे ती 6 फीट तुम्ही ठेवू शकता. सपोज तुम्ही जर आतून जर फ्लावर्स वरून असे हे करणार असाल, लावणार असाल मधी, तर फक्त हाईट थोडी जास्त घ्या, कारण की खाली आपण समया लावतो तर समयांचं जी हे लागली नाही पाहिजे त्याला, फक्त फ्लावर्सला त्या, तर काय प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. सो फक्त लेंथ जास्त घ्या मधली, ते इम्पॉर्टंट आहे. बस एवढेच मला कमेंट्स होते. तर ते तुम्हाला मी जेवढे कमेंट्स आहेत तर तसं तुम्हाला तर मी सगळ्यांनी सांगितलं आहे. आणि आपल्या बाप्पांचं आगमन व्हायला अगदी 1 महिना आहे अजून. तर तुम्ही सगळ्यांनी भराभरा जे मी सांगितलं आहे ते फक्त पुण्यामध्ये जाऊन रविवार पेठेतनं मी आणलं आहे सगळं. ऑनलाईन मी काही घेतलं नाही आहे. सो मला लिंक मागू नका की माझ्याकडे तर कोणती लिंक नाही आहे अवेलेबल. फक्त ही भेटली तर तुम्हाला जाळी जी आहे ती ऑनलाईन भेटेल, पण मी तुम्हाला रेफर करू का तुम्ही तिकडे पुण्यात जाऊनच घ्या, कारण की ऑनलाईनसुद्धा खूप कॉस्टली आहेत. तर तिकडे तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये थोडं वर खाली रेट करून भेटून जाईल. मला थिंक सो 400ला ही जाळी भेटली होती लिव्हची. तर आत्ता काय रेट वाढला असेल की कमी असेल ते मला नाही माहिती. सो तुम्ही पुण्यात जाऊन सगळं तुम्ही घेऊ शकता आणि तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये भेटून जाईल. आणि हां, तुम्हाला मला हे पण सांगायचं होतं की आत्ता 2026चं गणपतीचं डेकोरेशन तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लवकरच ह्या मंथच्या एंडिंगपर्यंत मी तुम्हाला सगळं डिटेल्स शेअर करणार आहे आपल्या पुढच्या 2026च्या गणपती डेकोरेशनची. सो स्टे ट्यून राहा, लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्लॉग्सला सपोर्ट करा.
आणि तसं तुम्ही कोणती चादर घेणार आहे तर ते सुद्धा तुम्हाला मी ब्लॉगमध्ये शेअर करेन की टेबलला कोणती चादर घेणार आहे. परत कोणतं डेकोरेशन थीम ठेवणार आहे मी. परत बाप्पाची मूर्ती कोणती सिलेक्ट करणार आहे ते सगळं तुम्हाला मी ब्लॉगमध्ये शेअर करेन माझ्या. आणि सो मी आजचा व्लॉग इथेच एंड करतो आणि तुम्हाला अजून काय प्रश्न असतील तर मला कमेंट करा, मी नक्कीच सांगन. आणि तुम्हाला आजचा हा छोटासा व्लॉग माझा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.